तर डेट हा कन्सेप्ट मी सांगितला याला. आता आम्हाला डेट हे माहितीच नव्हतं आहे की नाही. मान्य आहे मला. पल्लवीमुळेच फक्त मंदिर राहिलंय. उद्याचा पण माहित नाही, उद्याचा एक वेगळा प्लॅन आहे, पण जर नाही झाला तो प्लॅन तर जाऊयात मंदिरात काय. हो. आवडलं काय करते आज? तुम्हाला सरप्राईज. परवा केलेल्या डोश्याचं, काल केलेल्या डोश्याचं, आजच्या डोश्यांमध्ये कांदा टोमॅटो टाकून एवढे नव्हती घालवायला लावली मी तुम्हाला. एवढी नव्हती घालवायला लावली. सरप्राईज उतापा, मसाला उतापा हो ना. उत्तापा नाही हो, मग काय मसाला नाही, मसाला नाही, मसाला उतापा. फक्त ओनियन टोमॅटो थफा. कारण तुमच्याकडे असंच होत असेल ना, एकदा पीठ केले की 3-4 दिवस. तो जोक आठवला हो मला. तर नाही का ते एक माणूस म्हणत असं, जे एक दिवस आज मम्मी नाही मम्मी आज काय नाश्त्याला, तर तो म्हणतो, तिची मम्मी म्हणते इडली, तर लगेच सांगितलं आज इडली, उद्या डोसा, परवा उत्तप्पा. सेम चाललंय. परवा इडली खाल्ली होती आम्ही, काल डोसे खाल्ले, आज उत्तप्पा. आता एवढं मी म्हंटले मंडळींना की मी अमितला आणि नीलला सरप्राईज देणार आहे ओनियन टोमॅटो. परत इथून पुढे डोसा करणारच नाही. सेम पावभाजीचं पण लॉजिक असतं. पावभाजी की 3 दिवस पावभाजीच असते आहे की नाही. असं काय नाही, माझ्या नीलला आवडतं. काय मग अमित आजचं काय प्लॅन? अहो राहिलंच की. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज सकाळपासूनच मी कॅमेऱ्याचे सूत्र मी हातात घेतले. काल जरा आम्ही शॉर्ट केलं मी, त्यामुळे काय नका तुमच्याशिवाय येतं मला बोल. प्रत्येक वेळी अवेलेबल असं नाही ना, मला पण काम आहे. वा वा काय वा मस्त लागतं. आम्ही ते कोणाला करू राहिले? नीलला. ठीक आहे, परत जर आले ना इकडं खायला मग बघा. आज ही मम्मींचा हे नाही टाकून करत आहे आम्ही, मम्मींचा मसाला वापरून करायची. त्याच्यावरती मसाला टाकायचा. ते काय ही पावडर आणली कोणती, पोडी मसाला. पोडी मसाला, त्याला गन पावडर म्हणते. गन पावडरचा पोडी मसाला काय मग मंडळी असं असतं. म्हणजे सरप्राईज द्यायचंय म्हंटल ना तरी इथं दुखणं होतं. काय स्वप्न पडलं आज सकाळी. हा का, एवढं तुमचं स्वप्न खरं. पिठात कांदा टोमॅटो टाकून ऑनियन उताप्पा. मी तर सांगितलंय नव्हतं काय. मग ते माझं स्वप्न पडलं होतं ना. स्वप्नात तो आली होती, ते असं ऑनियन उताप्पा करत होती. मीच होते नक्की. आयुष्य लय सुंदर आहे. आज जायचंय फिरायला, आज सॅटर्डे, सुट्टीचा दिवस. कुठे जायचं सांगितलं तू? मी भेटवणार आहे छान अशा पीसफुल ठिकाणी. आणि पुढे दिसेलच ना आपण गेल्यानंतर. मला तर वाटतं आम्ही तसंच जर वातावरण आज बघा छान आहे, जाऊयात आपण. बघा असं असतं, करू नाही म्हणायचं ह्यांनी, आणि म्हणायचं की वातावरण छान आहे, असं शिरवाळ पडल्यासारखं जायचं का लवकर. जाऊ. नीलू दर डोसा. नीलू सकाळपासून डोसा करीत होता. उठला जसा ब्रश करायला डोसा खायचा. मला माहिती पोरग कोणाचं आहे? माझंच. गुण तुझे. काय डोसा खायचा ना? गुण तुझे दिसायला फक्त माझ्यासारखं सुंदर. सुंदर ची व्याख्या काय हो? नको आता डीप मध्ये जाऊ, तर त्याचा काहीतरी जोक होतो. तू माझ्यावर टाकते. तू मी बिचारा गरीब माणूस. बिचारा गरीब ए बेबी वॉरी, आपल्याला कोण पाहत नाही ना, आपणच आहे ना आपल्याला लोक. ऐकू नाही. माझा दोस्त आहे, माझा दोस्त आहे, ए माझा दोस्त आहे. हो नका ना. सॉरी. अशा प्रकारे सकाळ सकाळ खाण्यावरून रडारड झाली. एवढं आम्हीतलं सरप्राईज देऊन आम्हीतला ना माही व्हॅल्यूच नाही खरं. जाऊ द्या काय. चला आता मी असा नाश्ता करून घेते. आता भेटूयात पुढे. इतकी डोक्याला गणगण होती ना, सकाळी सकाळी नील रडायला लागला की माझं काही ना काही विसरतच गेली. राहून डोसे केले आणि डोश्यांची चटणीच नाही केली. करीन म्हटलं पण कसलं, जेव्हा चटणीचंही नसतं लक्षात आलं.
जेव्हा नील म्हटला चटणी मम्मा चटणी डोसा चटणी तेव्हा लक्षात सिंपल आहे. आम्ही म्हणत होते नको पण छान लागते. नीलला आवडते चटणी. रडरड ऐकण्यापेक्षा चटणी केलेली बरी. घाईत नसलं ओलं खोबरं फोडलेलं नारळ तर वाळलेलाच घालते. तुम्ही काय घालता? तुम्ही कशी करता चटणी जरा मला सांगा कमेंट्समध्ये. मी काय घालते? कोथिंबीर घालते, मिरची घालते, भरपूर सारा कढीपत्ता घालते, लसूण घालते, जिरे घालते. लसूण विसरला आहे का ते विसरायला होतं. लसूण घालते, जिरे घालते आणि दही घालायचं. मला हे म्हणजे खरं सांगू का मला हे डब्यातलं दही नाही आवडत. हे डब्यातलं दही मला नाही आवडत. मला ते पिशवीचं दही छान लागतं. आम्ही मी त्या दिवशी ब्लँकेटवरून मागवलं 2 चमचे 2-2.5 चमचे मी दही घातलं. काय बाळा जा मी दही हे करते चटणी करते तुला करते बाळा मामा चटणी अजून व्हायची झाली चटणी तयार. कितीकसा वेळ लागतो. हिरवी चटणी आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता जर चटणीला असेल ना या ढोशाच्या तर एकच नंबर. आमच्या घरात सांबारपेक्षा ही हिरवी चटणी ना खूप आवडते. म्हणजे हॉटेलची मला पण नाही आवडत पण घरची हिला आवडते. मला पण आवडते हिला पण आवडते. आता काय करायचं फोडणी द्यायची तडका द्यायचं. तर मी या चटणीत काय टाकणार आहे माहिती गोड होण्यासाठी एकच मिरची घातली पण मी गोड होण्यासाठी साखर टाकायची थोडीशी चवीनुसार टाकायचं. चांगलं करून घ्यायचं ढवळून घ्यायचं. चटणीला तडका देऊया. सांडलं होतं ग बाई ती. चला नीलचा डोसा आहे खाऊन तरी माझी चटणी नाही व्हायची. एक करायचं एक विसरून जायचं आणि हा विसराळूपणा मला अमित मुळं आला. मी कधीच विसरत नव्हती काही गोष्टी. कढीपत्ताना बेसिंगला घेऊन टाकी तिला अंग उडत. तर सरप्राईज प्लॅन होता मंदिराचा आणि जो ड्रॉप झालाय पल्लवीमुळं. हां पण अमितनी काही नेलं नाही त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी विजिट नेलं नाही असं काही नाही. आमचं आवडलं नव्हतं आणि आमचं नाही तिचं आवडलेलं नव्हतं. असं काय माझ्यावर ढकलायचं आज नीलचं नव्हतं आवडलं. आज नाही नीलला जरा ताप होता त्याच्यामुळं कॅन्सल केलं. पण हा सॅटरडे असं काही वेस्ट नाही घालवणार आम्ही. तर आम्ही इथे एक एक्झिबिशन लागलंय तर त्या एक्झिबिशनला चाललोय. म्हणजे दरवर्षीच लागतं दरवर्षीच जातो पण ह्या वर्षी जरा काही खरेदी करायची आहे त्याच्यामुळं जाणार आहोत. आणि त्यात आत्ता सगळं आवरलंय. आणि नील झोप आली बेबी झोपी करायची आपण. नीलला पण झोपी नाही आली. सगळं आवरलं सगळं झालं आणि नीलला कपाटामध्ये बॅग सापडली. त्याची बॅग हे बघा त्याची बॅग ही बॅग सापडली. आणि केव्हा चालले पप्पा मी जाऊ स्कूलला म्हणते ना मग पप्पा मी जाऊ पूलला मला पूलला जायचंय मम्मा मला पूलला जायचंय मला नाही यायचं फिरायला. तर असं आम्ही त्या एक्झिबिशनला चाललो आता आणि बघू तिथे भरपूर काही काय आहे घेण्यासारखं पण घेणार नाही आम्ही काही असं ठरवून चाललो आहे. आणि तिथे दाखवतो तुम्हाला काय काय सगळ्या जुन्या वस्तू वगैरे पण असतात. खूप सारी क्रॉकरी वगैरे पण आहे. चला तिथे जाऊन बघूयात आपण काय ते. आणि घ्यायचं नाही काही स्ट्रिक्टली घ्यायचंय घरात जागा नाही आपल्याकडे. मोरपीस ठेवायला मी ना तिथं काहीतरी बनवतो कागदाचं ओरिगामी बनवतो मी तिथं. आणि एखादी कुंडी बघ आणि एखादा अजून ज्वेलरी चांगल्या राहते तिथं. फायनली आम्ही आलोय एक्झिबिशनला. 2-3 दिवसापासून बघितलेलं तेव्हापासून टुमकं चाललेलं होतं. आम्ही काय करणार आहे आता इथं शॉपिंग नाही करणार आहे बाकी सगळं करणार आहे. नाही शॉपिंग करणार आहे. चल स्टोरी सांग नंतर त्यांना. आपल्या हातात ठेवायची हातात सोडत नाही. हो का त्याला हात सोडू नको एवढंच म्हणतोय मी. नको बाई पूर्व किती घाबरलोय पण आम्ही. चालूच असतं आता त्याला काय करू शकतो. मला तरी वाटतं शोधत गेला. हे बघ मॅट भारी मॅट हे बघा त्याला खाली सोडलं का तो असं करतोय. बाथरूम बसल्या कोय बिल 3.5 सांग 2 इंच्या बाहेर. हे घेऊ का घे ती वालीच घे फर्स्ट वालीच घे ग्रीन वाली हे ना 350ला एक म्हणतात कमी नाही काय काही. तर गेलाय बी तिकडं. अच्छा हे पूर्ण त्याच आहे गालीच्या वगैरे. हा भैया 2 आम्ही 600 म्हणतो. घ्यायचं कहाँ से भैया
भदोही। बधाई का? और ये उधर से ही है क्या? हाँ सब उधर से, यूपी जानते हो ना? हाँ हाँ उधर से। वा बनाय का? उधर से है ना? घेऊ का आम्ही मग? घे का हे घ्यायचं? हे तर छानच आहे ना. कोणतं घ्यायचं सांग ना? तेच घे ते पायवाले पानी घे. वानी बढ़िया अब सब पता है। वा बाथरूम की या लगवण आहे. होते आम्ही. एंट्री केल्या केल्याच एक शॉपिंग झाली. मग पुसणे घ्यायचं गरजेचं होतं मला. चीज वही है। हा रे हम्म. छान आहे. मला आवडलं सगळ्याच पुसणे एकदम घ्यावा काय काय. किती खर्च केले? फक्त 600. आणि घेण्या देण्याच्या साड्या काय हे काय याचं काहीच काम नसतं कधी घालत आम्ही एक पण नाही. छान आहे पण आम्ही ही बघा ना. बघू काय प्राइस आहे इथं. कोण कैसे दी 350 लॉन्ग. ये लॉन्ग है क्या शॉर्ट है भैया? लॉन्ग 350 की है. टिश्यू कैसी दी? प्राइस क्या है? हाँ किती आहे? 2000. और वो ऊपर वाली है वो ये इसके पास की. हाँ 1500 कम नहीं क्या? फिक्स है क्या रेट? आम्ही छान आहे पण बघ तुला आवडली असेल तर बघ. नो बेबी ते काढायचं ना. ब्रॉकेट्स काय? ये देख लो, इसमें आपको अच्छा डिस्काउंट अगर चाहिए तो। कलर इसमें बहुत ज़्यादा है। 2000 आपने स्टार्टिंग ही ऐसी कर दी कि आपकी 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 रेंज में कहाँ का ये? हाँ, यूपी सर, आसनसोल लक्ष्मी नगरी में। इसका नाम क्या मतलब साड़ी का ऐसा ये कुछ? चंदेरी कॉटन। चंदेरी. हाँ, ये सब अपने घर की बनी हुई साड़ी। आणि आगे वाली ये ये आगे वाली ऑर्गेन्जा की साड़ी। ऑर्गेन्जा. हाँ, उसकी क्या प्राइस? प्राइस बता भैया फिर खोलो. प्राइस 1800 रुपये है। 1800. ऑर्गेन्जा की साड़ी है, रेशम की साड़ी रखता हूँ। कलर है क्या इसमें? कलर इतनी नहीं है. लास्ट पीस है, देख लो 50% डिस्काउंट हो जाएगा इसमें। कितने को देगी? 900 रुपये ये हमें लास्ट पीस है, सच में बता रहा हूँ। अभी इसमें 2 पीस थी, 2 पीस बचा के मैं क्या करूँगा? 1800 900 केले ते. 900. घेऊयात ना. खोल के देख सकते हैं. हाँ पूरा देखो, पल्ला आएगा, इसका ब्लाउज पीस आएगा। उसको ये नहीं क्या काट नहीं है क्या ब्लाउज को? है ना दीदी, अंदर रहेगा। इतना बड़ा है क्या ब्लाउज पीस? हाँ, हाँ ये काट है, यहाँ तक है ब्लाउज पीस। 1 मीटर का ब्लाउज पीस आएगा। आम्ही घालणार असेल तर घे, माझा काही प्रॉब्लेम नाही. कम करो ना भैया. 900. दीदी 50% सीधा डिस्काउंट है इसमें नहीं। चांगली तर आहे. घ्यायची? कलर छान दिसत ना. आवडली ना तुला? मला आवडली पण कलर नाही असं माझ्याकडे. बघा ना छान वाटेल का कलर? ठरलं नाही आहे. ती आवडली ती घ्यायची म्हणतीये, अजूनही बघतीये. बघू द्या. मला तर भीतीच वाटायला लागली बघा ना आता. अमित, हा कलर छान है ना. इसके कितने होंगे फाइनल? फाइनल बोलो भैया. फाइनल बोल दे रहा हूँ दीदी, इसकी 2600. 1300 रुपये की बजाय। काय ठीक है, एवढं डिस्काउंट. हाँ 1300. दीदी इसमें कलर नहीं है, ये 2 पीस है, फिर एक वो है, ये 1 पीस। ठीक आहे पहिले ब्लू घे. 50% छान. देते. चल तो बिझी. भैया दिखा सकते हो क्या? हम यहाँ खड़े हैं और आप मोबाइल में वो वारली पेंटिंग वो कैसी दी? हाँ ये 1200 रुपये, फिक्स रेट. 150 कम कर देंगे। वो नहीं चाहिए. येलो वाली देखो. और उसकी ये भी कलर है, उसके पास वाली. ये वाली, हाँ ये सब 1500 वाला है। हाँ 1500 1500. याचे किती म्हटला? 1200. ये क्वालिटी अच्छा रहेगा, जो क्वालिटी है ना मैडम, ये सब प्रीमियम क्वालिटी का है। और वो कोने में वो ये देखिए,
कशी वाटते ना? हाँ बोलो रख दो रख दो रख दो. वो एक कलर में ही है ना? नहीं, हाफ वाइट हाफ येलो. और वो पिंक है उसमें, वो दिखा. ब्लाउज पीस भी है क्या उसमें? ये पिंक वाइट. फिक्स आहे का ये? 800 फिक्स आहे. अमितचा माल आलाय. हां चकना घ्यायचा का? मागच्या वेळेस काय घेतलेलं रे आपण? हे नाही इथं, जे तुला आवडलं नव्हतं. छान आहे ना? मोबाईल लटकाने वाले पाऊच. छोटे बॅग आहे मग. तुम्हाला अशीच बॅग आणलेली ना? मनालीवरून. वाव कसं. ठीक आहे ठीक आहे पल्लवी. ते नेत नाही ना तुम्ही मला गोव्याला. छान. तर ट्राय करायची इच्छा असती पण तू परत म्हणती असं न तसं. काय मध्ये तळायचंय अरे. खायचं आहे ते. हां कच्चं आहे. बघू काय अरे चप्पल. मला काय विचारतो प्रत्येक गोष्टीत? तुझे पैसे संपणार आहे, मला नाही विचारायचं. नको मग चल बाबा एवढा असं. का आता का स्वतःचे म्हटल्यावर असं असतं काहीच. बघा नीलला इथून काय घेतलेलं पोटात होतं तेव्हा काय? हा ते नाही का आंबटवाला. हा ते इमलीचं काहीतरी पापड घेतलं. हा बघायचंय का? हा व्हॉइसओव्हर द्यावं लागेल तुला जास्त. बरेच प्रकारचे का? हे हे वास घ्यायचं छान येतं. आम्ही. बेबी व्यवस्थित पकड बॉटल. माझ्या आवडीची गोष्ट. खाणं आहे प्रत्येकाच्या आवडीचंच असतं. घ्यायचं. यांचं तेल माहीत नसतं रे कसं आहे. चल ना, जा. हे बघ ना आम्ही तुझ्या त्या टेबलच्या तिथं ठेवायला. खाली हा पायाखाली हॉल मध्ये काही फंक्शन असल्यावर आहे आपल्याकडे ऑलरेडी. माहिती आहे ना मी शर्ट मागवलेलं. त्या रांगोळी आहे एक direct. रांगोळी आहे पण हे डायरेक्ट असं टाकायला सोप्याच्या तिथे सोपा घे. टिपवायचं. हा मोरपीस खूप सारे आयटम आहेत त्याकडे आता. बेबी मोरपीस टेबल त्या ताई घेऊन जाणार ना. जाणार आहे ताई. हे घ्यायचं छोटं वाला. छोटं मोरपीस किती मोठे आहेत तुझे त्याच्यावर बरेच डिपेंड. मोठे. पाडेल बरं का तो पाडेल. नो बेबी नीलू, पायावर पडेल पडेल ते. पल्लवीला पाहिजे होती ती गोष्ट मिळाली. हे बघा हे किंवा हे बघा हे काय प्राइस आहे? कोण आहे इथं? क्या प्रे 2000 रुपए का ये वुडन के रहेगा, लकड़ी का अनब्रेकेबल रहता है, हैंडमेड वर्क. और सारे लकड़ी के रहते हैं. ये 3500 का है. पूरा कार्बिन का नकाशी का रहता. हैमर से काम करते हैं इसको सारे. हाँ क्या है आप? सहारनपुर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश. यूपी का रहता है सारा. फिक्स है क्या रेट भैया? हाँ हो जाएगा, कम हो जाएगा. आप पसंद कर लीजिए कौन सा लेना है, डिस्काउंट हो जाएगा. ज्याचं बघितलं त्या जास्त झालं. हा पीस आहे का डबल पीस आहे? नाही मग ते असं एक एखादं घेऊन ते घेतलं असतं लाकडेवालं. हे बघ ना तुला ते नको आहे आपल्याकडे ऑलरेडी गर्दी झाली तिथं. लाकडाचं खरंच बघण्यासारखं आहे. हे बघ हे बसायला गॅलरी छान आहे मोठं. हा. हे बघ हे मिडलचं बघ गोलवाला. इथूनच घेतलं ना हे बँक पिगी बँक. बिग बँक इथूनच घेतले. किती पैसे झाले आतापर्यंत? त्यांना का होतं मी हे करू. हे काय असतं दारूसाठी. का ते चांगलं आहे यूज सांगितलंय. हार मग ज्याच्यासाठी. हे ते कप कपांवरती ठेवायला. झाकण ठेवायचं. झाकण घ्या कपाच्या खाली ठेवायला. बघायचं का घेतलं तर मी. टेबलवर लागतं. टेबल पाहिजे त्यासाठी. लईच ते दाबून रेट सांगत आहे. डॅडी लकड़ी
आम्ही हे रिंग वाले काय बॉल टाकायचे त्या नंबर मध्ये गेला तर तुला गिफ्ट त्या नंबरचा. कोणते हे काय समोर नंबर आहेत ना. 50 गाईज बघा तुम्ही 50 रुपयाचा गेम 50 रुपयात तुम्हाला कूलर पण मिळू शकतो. हा कूलर ते आता त्यांना 20 रुपयाचं काय लागलं त्यांना पोछाचं 100 रुपये घालून 100 रुपये घालून स्कॅम असतो सगळा जात नको नाही. जाऊ चाल किती लक म्हटलं तरी लक नसते. त्या गाडीत बॉटल दे मामाकडं. बस ऑरेंजच गाडी आली नीलला. ए ऑरेंज गाडी खाली पकड. इथं धर हा इथं धरायला का दादा. तू सरक माग खाली बसायचं. खाली खाली बसायचं. बस इथं पकड एका हाताने. ते बघ ते बाळ बेबी बसला. माग सरक तू माग सरक. मी आहे ना मामा आहे. मामा फिरवणार आहे. अरे मम्मा फिरवती तुला. मम्मा इथं उभी बाळा तू बघ, बस मम्मा ना. फिरवते. गाडी बस चालव. तू. हा बस बस हा, गाडी चालव. मम्मा हे बघ मम्मा फिरवणार आहे मम्मा. तुझा त्याच्याबरोबर पुढं. बसा नील इकडे बघ मम्माकडे. ते बघ ते बेबी बघ कसा बसला. येते मम्मा येते तू चल पुढं पुढे बघ. बघ बच्चा. नील बघ किती छान आहे ते. भूर भूर भूर. हा गाडीत बसला ना तू. तर बेबी बघ दादा बसला बघ पाठीमाग. पोरगी का दीदी बघ आपली दीदी बसली बघ. आपली दीदी ना. चला ना त्यांना म्हणा झालं का एकच राऊंड आहे का. बसवता येत ना. हा बघ मामा येते चल तू चल. मामा आहे बघ इकडे मम्मा. मामा इथे आहे आले मी आले. चल तू बस खाली बस. आले मी तू बस खाली बस. नीलने मला त्याच्यासोबत करायला लावलं. मम्मा आहे बच्चा तू ये राऊंड मारून ये. हा खाली बस बेबी. खाली बस. ते बघ ती दीदी बघ कशी बसली बघ. रडती का ती बघ. बघ किती सुंदर बसली ती. हा बाय बाय. नीलनी उलटीच गाडी चालवली. घाबरला काय. तू काय झालं इकडे ती बघ बघ नी. ती. भीती वाटली. अरे ते बघ ना तिथे ते. ही ड्रॅगन वाली त्या मागून स्पार्क निघतो आणि तो विजिबल आहे. हे बघा विजिबल आहे. लोखंड दिलंय का काय तरी. बिलकुल नाही आवडत बाई. हे सगळ्यात अनसेफ. आता संगमनेरला एकमेकांवर आदळले. एकट्यासाठी एवढं फिरवते. जखमी झाले ते काही लोक. भैया वो फॅन की क्या प्राइस है. फॅन 150 रुपयाला जाईल. फेवरेट सेक्शन मध्ये कुंडी आणि सिरॅमिक्स. काय बोलले खूप साऱ्या कुंड्या. 250 का एक. और ये इसकी 200 रुपये का है कोल्ड. आणि व्हिएतनामीज कोल्ड ब्र्यू. आणि काय रे पल्लवी. लोटस मोका. लोटस बिस्कॉफ कॉफी ही एक घेतो. आणि असं कोण बोलतं का 1/2 कॉफी होते का. खरेदी करून घेतले आम्ही नाही काही चांगलं नव्हतं. नाही, एवढं मी सांगते भंगार काय. होतं. भंगार नव्हतं. एकदम भंगार थर्ड क्लास. ओके होता. आणि त्यात आम्हीतलं मला साडी आवडली.
घे म्हटले घेतली, खूप प्रेमाने घेतली. नाही तर जनरली मी साडी घेऊन देत नाही, पण आता काय आहे, परत म्हणशील नवरा काही देत नाही घेऊन, म्हणून एवढं कसं तुम्ही असं हे बोलू शकता? आपलं जे आहे ते तोंडावर. आवडली का साडी? उगाचच घेतली घ्यायची म्हणून. नाही आवडली, या देऊन द्या. आता कसला घेईल? आता मला नेसून दाखव. तू घालणार पण नाही ना, काय लॉजिक आहे सांग साडीचं? मम्मीने एवढी 3,500ची घेतली. मम्मीवर का जायचं प्रत्येक वेळेस गाई? प्रत्येक वेळेस मम्मीवर का जायचं? माझ्या आईने काय केलं? माझी आई बघते व्लॉग, माहिती आहे ना बघते, मग त्यांना कळायला पाहिजे काय तुम्ही किती कुरकुर करते. मग तू किती शॉपिंग करते बिनकामाची? काय ते केलं नाही. तर? तुझी आई पण 900 बघते तसं. रुपयाची तर साडी घेतली. साड्यांचं सेक्शन मला खरंच आवडलं. होत्या होत्या छान, पण मजा नव्हती एवढी. होत्या पण ते लयच आधीच लय प्राइस सांगायचे, हम्म. नंतर कमी करायचे. म्हणजे 2600 वरून Direct थोडं डिस्काउंट का डायरेक्ट 1300. आणि मला 1800 म्हटलेला, डायरेक्ट 900. म्हणजे एवढा डिस्काउंट मी हे केलं. मग मी तर म्हणते ती 900चीच असेल. 500चीच असेल मी तर म्हणतो त्याला. त्यांनी वरचं काढले आणि आता बघून झाले ना, तुम्हाला पण दाखवू. पण आता तेवढं सगळं झाल्यावरती आम्ही जेवण करून आलेलो आणि आता कॉफी ऑन द गोला कॉफी घ्यायची आहे. फर्स्ट टाइम थोडंसं आलेलो आहे. थकलो आम्ही. मी तर 2 पिशव्या सांभाळल्यात साड्यांच्या आणि एक पोरग मी सांभाळले. ही काय नुसती फिरत होती. बघतील ना ते पण बघतील. दाबायची. मेन म्हणजे काय माहिती का, एवढे सगळं बघितल्यानंतर एक्झिबिशन म्हणजे ते शहरात एक्झिबिशन म्हणते नाही तर आपल्याकडे जत्राच म्हणतात. हा जत्राच तिथे भरपूर होतं काय काय खेळायला, पण नीलनी काय खेळला नाही तो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर अमितनी मला छानशा कॉफीच्या डेटवरती आणलं. म्हणजे मला खूप वेळापासून यायचं होतं. मोशीमध्ये कॉफी ऑन द गो म्हणून आहे रोड साईडला. त्यांचं क्रशर कॉफीचं आणि बस सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय म्हणता कॉलेज वाईब छान आहे इथली, पण खूप छान आहे vibe. रोडच्या कडेला असं. मला तर अमित सोबत आणि आमचं पोरग इकडं बोंबलत यांचं. पाणी प्यायचं ओके देते. लग्नाच्या आधीच्या डेटची आठवण झाली. हो, कुठे गेली होती लग्नाच्या आधी? कोणासोबत? पॉकेट कोणासोबत? आम्ही तिला म्हणजे- डेट हा कन्सेप्ट मी सांगितलाय. आता आम्हाला डेट हे माहितीच नव्हतं, आहे की नाही? मान्य आहे मला. एवढं रॉ मटेरियल आपल्याकडे माहिती का, एकदम बेस. तर अशा प्रकारे आपण हा व्लॉग आता इथे एंड करूयात. मंदिर काही दाखवलं नाही पल्लवीमुळेच फक्त मंदिर राहिलंय. उद्याचं पण माहित नाही, उद्याचा एक वेगळा प्लॅन आहे, पण जर नाही झाला तो प्लॅन तर जाऊयात मंदिरात. काय ओके? दाखवूयात पण मलाच बघायचं, मीच एक्साइटेड आहे. अरे नवीन मंदिर आहे, खरंच खूप छान मंदिर आहे. मी रील्समध्ये बघितलंय, आम्ही जाणार आहे तिथं. सो या, तुम्ही मस्त दिसते रा, बरा दिसते, आहे की नाही पल्लवी? स्वतःची तारीफ तर कोणी स्वतः करे. हा? शी गाण्याला कसं माझ्यासाठी ही रिॲक्शन आणि आईसाठी किस. बाय. आमच्या नीलचं फेवरेट गाणं लोटस बिस्कॉफ कॉफी आणि ही चोको फ्रॅप आहे. त्यासोबत ही आईस्क्रीम. त्यासोबत ही आईस्क्रीम, नीलसाठी. आम्ही येडे म्हणतो नाही ही आईस्क्रीम काला आम्ही नाही मागवलं. एवढं ते येडे. माहीत नव्हतं असं आईस्क्रीम, पण आईस्क्रीम जनरल टाकून देतात, वेगळे देत नाही. टाक ना मग त्याच्यात. छान आहे, मस्त आहे. तू दे ना त्याला. नॉर्मल व्हॅनिला. तर व्लॉग एंड करा ना मग, आम्हाला कॅमेरा ठेवता येईल, कॉफी घेता येईल. मिक्स कर. छान आहे. छान आहे. बिस्कॉपच लागते. नेक्स्ट तिचं टाइम येत आमचं आम्ही जाऊ. लास्ट टाइम एकदा बिस्कॉपची आईस्क्रीम खाल्ली होती, तेव्हापासून ते बिस्कॉप फ्लेवर एकदम फेवरेट झाला आहे. इकडे प्रेम बघा किती होतं चाललंय पोराचं. मला कोण देईल? पप्पाला दे बाळा. आय प्रेम तरी सोडा ना आता. तर अशा प्रकारे आमची ऑर्डर आली. आम्ही आता कॉफी पितो तर आणि घरी जातो. हां. घरी जाऊन तुम्हाला नाही दाखवणार आता, आम्ही घरी जाणार आहे, डायरेक्ट झोपणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक Like कमी करा. येत आहेत आणि व्ह्यूज तर खूपच कमी झालेत. नाही, व्ह्यूज चांगले आहेत पण लाईक नाही करत आहेत.
जे बघताय फक्त बघताय आणि लाईक करत चला. लाईक करत चला, लाईकला काही पैसे नाही चॅनलला लागत. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि बाकी तुमच्या ब्लेसिंग्स मध्ये ठेवा आम्हाला. भेटूयात नेक्स्ट नवीन व्हिडिओ मध्ये. नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय कर. बाय.